नमस्कार. राज्यातील शेतकरी एकीकडे हवालदिल झाला असताना मात्र दिवाळी तोंडावर आली तरी अद्यापही अनुदान पडत नाहीये. मग मात्र पूरग्रस्तांना नुकसान भरपाई कधी भेटेल याची माहिती जी आहे आज पत्रकार परिषदेमध्ये मकरंद पाटील यांनी दिलेली आहे. यासोबतच कोणते नियम जे आहे शिथिल करण्यात आलेले आहेत, कोणते शेतकऱ्यांना डायरेक्ट जे आहे DBT मार्फत आता लाभ भेटत आहे, किती जिल्ह्यांमध्ये लाभ पोहोचत आहे, कोणते निर्णय सरकारने जे आहे बदलले, सरकारकडे कोणती माहिती आली आणि मात्र शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा जो काही विचार आहे तो मात्र कधीपासून सुरुवात होणार आहे, किती जणांना पैसे पोहोचले, यासोबतच काही लोकांना जे आहे शिथिल केलेली मर्यादा किती होती पहिलीची आणि आता किती आहे, हेही मात्र जे आहे मकरंद पाटलांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे. तर यामुळे जे आहे निश्चितच शेतकऱ्याला जास्तीत जास्त भरघोस फायदा होणार आहे आणि यानंतर मात्र काही अटी जे आहे शिथिल केलेले आहेत आणि यानंतर मात्र KYCची गरज आहे का, NDRF कडून काय निकष आले, हे सगळं आपल्याला जे आहे पत्रकार परिषदेतले मुद्दे बघायचे आहेत. ज्यामुळे शेतकऱ्यांना जे आहे कधीपर्यंत पैसा पडणार आहे, दिवाळी किती गोड होणार आहे, ह्या सगळा जो आहे निकष आपल्याला वाचल्यानंतर समजून जाईल. चला व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, मकरंद पाटील यांची पत्रकार परिषद, मदत प्रक्रियेला वेग वाढवला. बघा, मदत प्रक्रिया जी आहे आता जलद गतीने करण्यासाठी जे आहे, म्हणजेच काय तर दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्याची दिवाळी गोड झाली पाहिजे या हिशोबानं वेग वाढवला आहे. नुकसानीचा भयानक आकडा जे आहे शासकीय पाहणी. बघा, नुकसानीचा आकडा जे आहे भरपूर झालेला आहे आणि शासकीय पाहणी आहे. तर त्यांच्या पत्रकार परिषदेचे मुद्दे आहेत. राज्यात 65 लाख हेक्टरपेक्षा अधिक शेतीचे आणि पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. राज्यात किती? 65 लाख. आणि माझ्या माहितीप्रमाणे 253 तालुके जे आहेत नुकसानग्रस्त, पूरग्रस्त म्हणून जे आहे डिक्लेअर केलेले आहेत. त्या तालुक्यांना जे आहे प्रत्येक प्रकारची मदत जी आहे भेटणार आहे. मात्र यानंतर मात्र आज जे मंत्री महोदयांनी सांगितलं ते आपल्याला पाहायचं आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांनी जमिनीवर, फील्डवर जाऊन परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांची व्यथा ऐकली, हे आपण पाहिलं होतं. आणि पहिल्यांदाच नव्हे की इतिहासात आपल्याला जवळपास 31,500 कोटीची भरघोस मदत जी आहे राज्य सरकारकडून करण्यात आलेली आहे. आणि आता ही मदत मात्र डायरेक्ट आता येते, नंतर येते, याबाबत शेतकरी जे आहे उत्सुक होते. मात्र पैसे पडायला सुरुवात झालेली आहे. किती जणांच्या खात्यात पैसे कोणत्या जिल्ह्यात पडले हेही आपल्याला पाहायचं आहे. बघा, मदतीच्या निकषांमध्ये ऐतिहासिक वाढ झालेली आहे आणि बदलही झालेले आहेत. शेतकऱ्यांना NDRF निकषानुसार मदतीचे खालीलप्रमाणे महत्त्वाचे बदल केले आहेत. आता हे बदल तुम्हाला जाणणे आवश्यक आहेत. बघा, पीक नुकसानीची मर्यादा पूर्वी 2 हेक्टर मर्यादा होती, आता 3 हेक्टरपर्यंत वाढून आलेली आहे. म्हणजे काय तर 2 हेक्टरहून 3 हेक्टर झाली, हे एक आनंदाचा फायदा आहे. विहिरीसाठी विशेष अनुदान, पहिल्यांदाच राज्यातील 11,000हून अधिक विहिरींसाठी 30,000 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता हे विहिरीसाठी स्पेशल विशेष अनुदान जे आहे सरकारने घेतलं आहे. यानंतर मात्र जमीन खरडून गेल्यास भरपाई 47,000 प्रति हेक्टर नुकसान भरपाई जी आहे सरकारनं निर्णय घेतला आहे. बघा, 47,000 खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी 47,000 आणि हिची मर्यादा 3 हेक्टरपर्यंत जी आहे करण्यात आलेली आहे. म्हणजेच काय तर जवळपास एकूण सुमारे 3.5 लाख जे आहे मदत होईल. बघा, या व्यतिरिक्त नरेगाच्या माध्यमातून जे आहे 3 लाख, एकूण सुमारे म्हणजे 3.5 लाखाची नरेगाच्या माध्यमातून जे आहे सरकार जे आहे 3.5 लाखांपर्यंत मदत जी आहे शेतकऱ्यांना करणार आहे. जनावरांचे नुकसान, पूर्वीचे 3 जनावरांची मर्यादा काढून टाकून आता शेतकऱ्यांच्या सर्व वाहून गेलेल्या जनावरांना सरसकट मदत केली जाईल. म्हणजे काय तर जनावरांची जी मर्यादा होती, 3 जनावरांची पहिली मर्यादा होती, ती नियम मोडून जे आहे आता आपल्याला पाहायला भेटतं की सरकारनं आता जनावरांना, जेवढे वाहून गेले जनावरं आहेत त्यांना सरसकट जे आहे मदत करण्यात येणार आहे. मदत वाटपाची सद्यस्थिती आणि वेगाने कार्य, आपल्याला हे मंत्री महोदयांनी दिलेले मुद्दे आहेत जे पत्रकार परिषदेमध्ये आज पाहायला भेटले. बघूया आपण काय काय म्हटले. मदत वाटपाची सद्यस्थिती आणि वेगाने कारवाई. सप्टेंबरसाठी निधी मंजूर. सप्टेंबर महिन्यातील एक नुकसानासाठी 480 कोटी रुपयाचा GR जे आहे निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे साधारण 6,25,000 शेतकऱ्यांना तात्काळ फायदा मिळाला आहे, हे मिळालेला आहे.
पहिल्या टप्प्यात सामायिक जिल्हे अकोला, बुलढाणा, वाशिम, जालना आणि हिंगोली हे 5 जिल्हे जे आहे आपल्याला पहिल्या टप्प्यात पाहायला भेटत होते आणि यानंतर मात्र इतर जिल्हे दुसऱ्या टप्प्यात. पंचनामे गतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. म्हणजे काय तर हातावर हात न बसताना मकरंद पाटलांनी सांगितले की जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनाम्यासाठी जे आहे तात्काळ जे आहे 24 तास बघा पंचनामे काम करताना तातडीने पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना दररोज सकाळी 4 वाजता मागील 24 तासात केलेल्या पंचनाम्याचा एकत्रित रिपोर्ट विभागाला सादर करण्यात आदेश देण्यात आला आहे. म्हणजे काय तर तुम्हाला सकाळी जाऊन संध्याकाळी 4 वाजता जे आहे तुम्हाला 24 घंट्यात तुम्ही काय काम केलं, किती पंचनामे केले याचा सखोल अभ्यास करून जे आहे आम्हाला रिपोर्ट द्यावाच लागेल, जेणेकरून लवकरात लवकर शेतकऱ्यांना जे आहे आर्थिक मदत भेटली पाहिजे असं मकरंद पाटील सांगतात. शासकीय लक्ष जे आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यानुसार दिवाळीपूर्वी जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करण्यात आलेली आहे आणि जमा होतही आहे आणि यानंतर मात्र मदत जमा करण्यासाठी सरकारचे काम गतीने सुरू आहे. माझ्या माहितीप्रमाणे 17-18 तारखेपर्यंत जे आहे शक्यतो मदत जी आहे सर्वांना भेटणार आहे. यानंतर मात्र निधी थेट जमा करण्यासाठी प्रक्रिया बघा ही सगळ्यात मोठी जी आहे एक गोष्ट आपल्यासमोर होती ती म्हणजे EKYC. आता निधी थेट जमा करण्यासाठी मदत मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी EKYCची अट शिथिल करण्यात आलेली आहे. सरकारचं असं म्हणणं आहे की EKYCची अट जी आहे आता शिथिल करण्यात आलेली आहे. EKYC पहिले कंपल्सरी केलं तर आणि EKYC कंपल्सरी केल्यानंतर मात्र शेतकऱ्यांना त्याचा बराच फटका बसू लागला. शेतकरी जे आहे हवालदिल झालते आणि त्याच्यातही हे EKYC वगैरे जे केले यामुळे शेतकऱ्यांना जे आहे तालुक्याच्या ठिकाणून शहरी भागात जा EKYC करण्याची परत प्रोसेस करा या सगळ्या गोष्टी ज्या आहे डोक्याला ताप होऊ लागला. म्हणून शेतकऱ्यांसाठी सरकारने EKYCची अटही शिथिल करून टाकलेली आहे, जेणेकरून शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट आता पैसे पडतात. आणि काय पद्धत चालू आहे तर जसं जसं पंचनामे होत आहेत प्रत्येक जिल्ह्यातून जसा जसा सरकारला डाटा भेटत आहे 24 घंट्यात जो डाटा भेटला त्या 24 घंट्यातल्या डाटातले जे काही शेतकरी लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यात जे आहे डायरेक्ट DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तर जे DBTच्या मार्फत जे आहे पैसे लगेच पाठवण्यात येत आहेत. म्हणजे कोणत्याही क्षणाला तुमचाही जिल्ह्यातला पैसा आणि तुमच्याही खात्यात जे आहे पैसे भेटू शकतात. बघा फार्मर ID आणि PM किसान नोंदी ग्रस्त धरून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत जमा वर्ग केली जाईल. म्हणजे काय तर तुमचा फार्मर ID आणि PM किसान नोंदणी ग्राह्य धरून आता जे काही PM किसानला तुमचं अकाउंट लिंक असतं फार्मर ID आहे तुमच्याकडे आता यालाच पुरावा आणि प्रमाण जे आहे मानून सरकारने जे आहे नुकसान भरपाई देण्याचा वचन दिलेलं आहे. इतर नुकसानीवर शासनाची भूमिका काय आहे तर बघा हवामानाचे नुकसान वाहून गेलेल्या वाहनांना मदत देण्यासाठी शासनाकडे सध्या तरतूद नाही. म्हणजे हवामानानुसार जर समजा काही तुमचे ट्रक असो गाडी असो परत दुसरी कोणती वाहनं असू दे समजा वाहनं जर वाहून गेले तर मात्र याला मदत नाही. मात्र इथे जनावरांना पकडलं आहे, जनावर मृत पावले असतील वाहून गेले असतील मात्र त्यांना पकडलं आहे, मात्र दुसऱ्या कोणत्या गोष्टीला जे आहे पकडलं नाही. घरातील पैसे वाहून गेलेल्या कोणताही ठोस पुरावा निश्चित करणे शक्य नसल्याने केवळ NDRF SDRFच्या निकषांमध्ये बसणारी मदत केली जाईल. म्हणजे तुम्ही म्हणताल की माझ्या घरातलं पूर्ण जे आहे पैसे वाहून गेले किंवा माझ्या घरातील काही गोष्टी ज्या आहेत अमूल्य वाहून गेल्या तर यामध्ये जे आहे शेतकऱ्यांना मदत भेटणार नाही. मदत फक्त NDRF SDRFनं जे काही निकष बसवून दिलेले आहेत ती मदत भेटणार. म्हणजे काय तर तुमचं घर जर पडलं असेल वाहून गेला असेल तर त्यालासुद्धा मनरेगातून आपल्याला मदत भेटणार आहे. विहिरीसाठी भेटणार आहे, जनावरांसाठी भेटणार आहे, कोरड जमीन पडली असेल सगळी जमीन जी आहे वाहून गेली असेल तर त्यासाठी सुद्धा मदत भेटणार आहे. तर अशा भरपूर मदत जी आहे सरकार देत आहे. मात्र यासाठी जे आहे तुम्हाला EKYC करायची गरज होती पण ती आता कॅन्सल केली आहे, शिथिल केली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 24 घंट्यात जे काही तुमच्या कलेक्टरकडून जे काही जिल्हाधिकाऱ्याकडून तुमचं जे अहवाल सरकारला येत आहे रोजच्या रोज अहवाल येत आहे, रोजच्या रोज DBTची प्रोसेस चालू आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो ही होती सगळ्यात मोठी अपडेट जी आज आपल्याला पाहायला भेटत होती मकरंद आबा पाटील यांच्या पत्रकार परिषदेमध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.